लाडकीचे एकाच घरात 3 लाभार्थी। संभाजीनगरात तब्बल 84,000 अर्ज। लाखो लाडकींचं टेन्शन वाढलं। राज्य सरकारच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सध्या सुरू आहे। अपात्र लाडकींचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले। त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। यामध्ये काही जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर येते। सरकारकडून राज्यातील सुमारे 26 लाख संशयित लाभार्थ्यांच्या गृह चौकशीचे आदेश देण्यात आले। त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात 1,04,000 अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे। यामध्ये तब्बल 84,000 अर्ज एकाच घरातील 3 किंवा अधिक महिलांचे असल्याचं समोर आलंय। तर 20,000 अर्ज 21 वर्षांखालील किंवा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थ्यांचे आहेत। या सर्व अपात्र अर्जदारांचा लाभ सरकारकडून थांबवण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये काही महिला भगिनींनी अपात्र असताना लाभ घेतल्याची शंका आल्या कारणाने जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भातल्या सूचना विभागाला आल्या होत्या असं त्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामीण स्तरावर सध्या तपासणीचं काम चालू आहे। एकाच घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी आढळल्यास नेमक्या कोणत्या महिलांना लाभ द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कुटुंब प्रमुखाला देण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक कुटुंबात महाभारत सुरू झालंय। अंगणवाडी सेविकांनीही यावरून आपली कैफियत मांडली। आमच्याकडे यादी आलेली आहे की एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त जर लाभार्थी असतील लाडक्या बहिणीच्या, तर लाडकी बहीण आता आम्ही कुणाला कमी करावं तेच प्रश्न आमच्या पुढे आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण भांडण पेटलेलं आहे आणि आम्ही त्यांना कमी केलं म्हणून त्यांचा रोष आमच्यावर आहे। आता आम्हाला असं झालेलं आहे की ड्युटी करावी का नाही हा प्रश्न आमच्या पुढे तोंड वासून उभा केलेला आहे। गेल्या 3 महिन्यात 435 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेण्याचे अर्ज सादर केले। या योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच सुरू असलेल्या पडताळणीमुळे लाखो बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भारी कमी होणार आहे हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।